मंडळी, ज्या लोकांना गुरुबळ मिळतं ना, ज्यांच्या पाठीशी गुरुबळ असतं, त्यांचं म्हणजे कसं असतं माहिती का? पहिलं स्थळ पाहिलं आणि लग्न जमलं, काहीही त्रास पडला नाही. असं जेव्हा होतं ना, तेव्हा गुरुबळ चांगलं असतं असं आपण म्हणतो. त्याचबरोबर गुरुबळाने संतती सौख्य प्राप्त होतं. इतकंच नाही तर नोकरी व्यवसायात सुद्धा प्रगती होते. एकंदरीत काय, माणसाला आयुष्यात गुरुबळ असणं अत्यंत आवश्यक असतं, कारण गुरुबळ नसेल तर समस्या आणि अडचणींना सुरुवात होते. ज्योतिषतज्ञ शरद उपाध्यांचं एक वाक्य मला इथे आठवतं. त्यांच्या एका पुस्तकात त्यांनी लिहिलंय की कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी. आता तुमच्या लक्षात आलं असेल की गुरुबळ असणं आपल्यासाठी किती आवश्यक असतं. याच गुरुबळाचा लाभ 2 जूनपासून काही राशींना होणार आहे, कारण 2 जूनला गुरुग्रह राशी परिवर्तन करत आहे. आता तुम्ही म्हणाल बाकीचं सगळं राहू द्यावं, आम्हाला ना फक्त एवढं सांगा की त्या लाभ होणाऱ्या राशींमध्ये आमची रास आहे की नाही आणि आमच्या राशीला काय लाभ होणार आहे. चला तर मग मुद्द्याचं बोलूया. तर गुरुग्रह जे राशी परिवर्तन करणार आहे त्यामध्ये काही राशींना लाभ होणार आहे आणि त्यातली सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीला 7.5 चालू असल्यामुळे थोडासा मानसिक त्रास होतोय, म्हणजे अडचणी येत आहेत, कामात अडथळे येत आहेत. खास करून नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी मनासारख्या गोष्टी घडत नाही आहेत असा अनुभव तुम्हाला येत असेल. तर हा जो काळ आहे ना, गुरुनी एकदा राशी परिवर्तन केलं की हा जो काळ आहे तो तुम्हाला थोडासा दिलासा देणारा असेल. म्हणजे काय, तर तुमच्यासाठी गुरुग्रहाचं कर्क राशीमध्ये प्रवेश करणं फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. जे अडथळे येत आहेत सध्या करिअरमध्ये सतत, त्यात थोडासा दिलासा मिळेल. कामात यश मिळण्याची शक्यता वाढेल. त्याचबरोबर बऱ्याच काळापासून जी कामं प्रलंबित आहेत, अडकली आहेत, तिथेच घोळत आहेत किंवा हळूहळू होत आहेत असं वाटतंय, ती सगळी पूर्णत्वाकडे जाताना दिसतील. शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना या काळात सकारात्मक परिणाम विशेषतः दिसू शकतात. मेष राशीच्या लोकांनी 7.5 तर उपाय करायचेच आहेत. 7.5 काय उपाय करायचे या संदर्भात आपल्या चॅनलवर एक पॉडकास्ट आहे, ज्योतिषतज्ञ ज्योती जोशी यांच्यासोबत केलेला. त्यांनी त्यामध्ये खास मेष राशीच्या लोकांनी काय उपाय करावे हे सांगितलेलं आहे. ते उपाय केल्याने सुद्धा मेष राशीच्या लोकांना फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर 2 जूनपासून तर परिस्थितीमध्ये हळूहळू बदल होताना दिसेलच. त्यानंतर लाभ होणारी दुसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक बाबतीमध्ये सुधारणा होताना दिसेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची किंवा उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होण्याची शक्यता सुद्धा आहे. कठोर परिश्रमाचे सकारात्मक फळ मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात जुने वाद किंवा मतभेद देखील सुटू शकतात, मिटू शकतात. तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी हा काळ योग्य असणार आहे. आता वळूया कर्क राशीकडे. लक्षात घ्या, गुरुग्रह कर्क राशीमध्येच प्रवेश करणार आहे. कर्क रास ही गुरुची उच्च रास मानली जाते, त्यामुळे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक चांगल्या संधी घेऊन येत आहे. नोकरी आणि व्यवसायात गुंतलेल्यांना प्रगतीच्या नवीन संधी दिसतील. तुमच्या मेहनतीने तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होऊ शकतं. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी असू शकतात. कुटुंबात या सगळ्याच गोष्टींमुळे एक सकारात्मक वातावरण तयार होईल. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुलांसंबंधित एखादी चांगली बातमीसुद्धा मिळू शकते. गुरुग्रहाचा कर्क राशीतील प्रवेश हा कर्क राशीच्या लोकांसाठी नक्कीच लाभाचा, फायद्याचा असणार आहे. त्यामुळे 2 जूनपासून तुम्हाला नशीब साथ देत आहे असा अनुभव तुम्हाला यायला लागेल. त्यानंतर आता वळूया कन्या राशीकडे. कन्या राशीच्या लोकांना या काळात अपूर्ण कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदारीत सुद्धा यशस्वी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण पूर्वीपेक्षाही चांगले होताना दिसेल. होते याआधी काही मतभेद किंवा काही अडचणी, तर त्या दूर होताना दिसतील. मकर रास हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा अनुकूल म्हणावा लागेल, कारण कामात यश मिळण्याचे संकेत आहेत. नवीन नोकरी, नवीन संधी निर्माण होऊ शकते. एखाद्या महत्त्वाच्या प्रयत्नात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही नवीन करार किंवा मोठी संधी मिळू शकते. मंडळी, या होत्या त्या राशी ज्यांना 2 जूनपासून गुरुग्रहाचे अनुकूल फळं मिळणार आहेत. पण आता ज्यांचं नाव या यादीमध्ये नाही आहे किंवा ज्यांची रास या यादीमध्ये नाही आहे, त्यांनी काय करायचं आहे, तर लक्षात घ्या, तुम्हाला गुरुचं पाठबळ हवं असेल तर गुरुची उपासना महत्त्वाची ठरते. गुरुग्रह बळकट करायला काय करायचं, दत्तगुरूंची उपासना करायची. दत्तगुरूंचं एखादं स्तोत्र नियमित म्हणणं असेल किंवा दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करणं असेल किंवा गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करणं असेल, यासारख्या गोष्टी तुमच्या गुरुग्रहाला बळकटी मिळवून देतात. गुरुग्रहाची कृपा झाली तर सगळ्याच समस्या आयुष्यातल्या दूर होतात. जर तुमचं लग्न ठरत नसेल, संतती व्हायला अडचणी येत असेल, तर निश्चितच तुमच्या पत्रिकेमध्ये गुरुबळ कमी पडतंय असा त्याचा अर्थ असतो. आणि म्हणूनच गुरुबळ मिळवण्यासाठी
दत्तगुरूंची उपासना किंवा स्वामी समर्थांची उपासना, दत्त आणि दत्तांचे अवतार या दैवतांची उपासना करणं लाभदायक ठरतं. मंडळी, ज्योतिषशास्त्राच्या आधारे या व्हिडिओमध्ये भविष्याचे अंदाज मांडण्यात आले. पण या सगळ्याच्या वरती एक गोष्ट असते आणि ती म्हणजे आपलं कर्म. जर तुमच्या पत्रिकेत खूप चांगले योग आहेत पण तुम्ही कर्मच केलं नाही तर ते योग तुम्हाला फळ देतील का? ग्रह तयार आहेत तुम्हाला फळ द्यायला, पण तुम्ही जर उठून घरातनं बाहेरच पडला नाहीत, काही कृतीच केली नाही, तुमचा जर माइंडसेटच प्रगतीचा नसेल, तुमच्या मनात काही मिळवण्याची इच्छाच नसेल, तर तुम्हाला नशीब साथ देईल का? तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडेल का? म्हणूनच कर्माला महत्त्व द्या, प्रयत्न करा, त्याचबरोबर प्रामाणिक कष्ट करा. निश्चितच या सगळ्या गोष्टींना उपासनेची जोड दिली तर तुमच्या आयुष्यात तुम्ही हवं ते मिळवू शकता. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.